नमस्कार, मी रोहित पवार. मागे बघून तुम्हाला असं वाटत असेल की मी कोकणात आहे, पण मी आहे कर्जतमध्ये. जर तुम्ही कोकणामध्ये काही इन्व्हेस्टमेंट किंवा काही म्हणजे फार्म हाऊस, रिसॉर्टसाठी जागा बघत असाल आणि तुम्हाला कोकणामध्ये जागा मिळत नसेल, तर मुंबईपासून जवळ अगदी 2 तासावर कर्जतमध्ये ही जागा तुमच्यासाठी घेऊन आलोय. जर तुम्हाला राहण्यासाठी किंवा मग इन्व्हेस्टमेंटसाठी किंवा फार्म हाऊससाठी जर जागा हवी असेल, तर हा 6 एकरचा प्लॉट आहे. त्याच्यामध्ये आंब्याची म्हणजे आंब्याचं प्लांटेशन आहे. बरं तुम्हाला कमी म्हणजे जर कमी जरी हवी असेल, तरी मिनिमम 20 गुंठे तुम्ही हा प्लॉट घेऊ शकता. सो व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल्स देणार आहे. पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. हा जो प्लॉट आहे, इथे इन्व्हेस्टमेंट का केलं पाहिजे ते तुम्हाला क्विक सांगतो. हा जो प्लॉट आहे हा कर्जतपासून जवळ आहे. सो तुम्हाला आयडिया असेल की एअरपोर्ट येतोय नवी मुंबईचा, तो इथून तासाभराच्या अंतरावर आहे. इवन समृद्धी हायवे पण आहे इथून जवळ, म्हणजे तासाभरावर समृद्धी हायवे, म्हणजे तुम्हाला नाशिक वगैरे जायचं असेल तर तुम्ही इथून जाऊ शकता. लोणावळा जाऊ शकता. इवन मुंबई गोवा हायवे आहे, तो पण तासाभरावर आहे, म्हणजे आरामात तुम्ही सगळीकडे जाऊ शकता. काही प्रॉब्लेम नाही आहे. रोड कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचं झालं तर गाडी डायरेक्ट तुमच्या प्लॉटमध्ये येईल. सो इथे आपण गाडी घेऊनच आलेलो आहे. टॉप शॉटमध्ये तुम्हाला दिसत असेल बाजूलाच रस्ता आहे. सो रस्ता ऑलरेडी केलेला आहे, प्लॉटला लागूनच आहे. सो 2 साईडला तुम्हाला रस्ता मिळेल. तुमच्या हिशोबाने तुम्ही एंट्री एक्झिट बनवू शकता. या प्लॉटमध्ये आहे ना तुम्हाला डायरेक्ट इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन मिळणार आहे. जसं तुम्ही मागे बघू शकता, पोल इथेच आहे, म्हणजे एंट्री गेटवरच पोल आहे. समोर एक फार्म हाऊस आहे, तिथे ऑलरेडी लाईट कनेक्शन चालू आहे. सो आपल्याला डायरेक्ट फक्त आतमध्ये प्लॉटमध्ये लाईट कनेक्शन घ्यायचं आहे. या बाजूला एक स्टोरेज टँक आहे सध्यासाठी, पण तुम्हाला पाण्याची जी सोय आहे ती डायरेक्ट प्लॉटमध्ये तुम्हाला पाणी मिळून जाईल, काही इश्यू नाही आहे. इवन तुम्ही प्लॉटमध्ये बोरवेल पण मारू शकता. सो ते पण एक ऑप्शन तुमच्याकडे असणार आहे. हा जो प्लॉट आहे ना, त्याला हा रस्ता लागून आहे. सो या रस्त्याने तुम्ही आलात की इथे लाईट कनेक्शन तुम्हाला मिळतं. सो इथे आहे ना, या बाजूला एक फार्म हाऊस पण आहे. आता आपण काय करूया, हा जो प्लॉट आहे इथपर्यंत गाडी जाते. सो इथे जाऊन आहे ना, तुम्हाला आलात की इथे ॲक्च्युली दोन्ही साईडला रस्ता आहे, म्हणजे हा मेन रस्ता आहे. आता गवत वाढल्यामुळे समजत नाही आहे, पण या बाजूला आणि या बाजूला. सो हा जो प्लॉट आहे हा असा इथून एक चौकोनी प्लॉट आहे. सो तुम्हाला 1 एकरचे असे 6 प्लॉट आहेत. 6 एकर पण तुम्ही घेऊ शकता. सो आपण आता काय करूया, प्लॉट जो आहे तो बघूया. हा जो प्लॉट आहे तो पूर्णपणे मातीचा प्लॉट आहे. तुम्हाला इथे जर काही झाडं वगैरे लावायची असतील तर ऑलरेडी इथे आंब्याची झाडं आहेत. सोबतच इथे फणसाची झाडं आहेत, पेरूचं झाड आहे, अशी वेगळी झाडं ऑलरेडी लावलेली आहेत. मला 1 एकरमध्ये अंदाजे 50 ते 60 आंब्याची झाडं ऑलरेडी आहेत. जर तुम्हाला वेगळं काही करायचं असेल तर तेही करू शकता तुमच्या हिशोबाने, तुमचं काही प्लॅनिंग असेल तर. सोबतच जर तुम्हाला स्वतःचं घर बांधायचं असेल तर मला तर असं म्हणजे असं वाटतं की कोकणात आल्याचं फिलिंग नक्कीच तुम्हाला इथे पण येईल. प्लॉटबद्दल थोडंसं जाणून घेऊया. सो क्लिअर टायटल प्लॉट आहे, ॲग्रिकल्चर प्लॉट आहे. हे इम्पॉर्टंट आहे की ॲग्रिकल्चर प्लॉट आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जर फार्म हाऊस, रिसॉर्ट किंवा मग स्वतःच्या राहण्यासाठी एक सेकंड होम बांधायचं असेल तर ही जागा बेस्ट असणार आहे. सोबतच हा जो प्लॉट आहे हा 6 एकरचा आहे. पण तुम्हाला कमी इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुम्ही 20 गुंठ्यापासून इन्व्हेस्ट करू शकता. 20 गुंठे, 1 एकर किंवा 6 एकर तुमच्या जसं तुमचं इन्व्हेस्टमेंट करायचं प्लॅनिंग असेल त्या हिशोबाने तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. हे बघा, आपण आता बाजूच्या प्लॉटमध्ये आहे, तर तुम्हाला एक आयडिया येण्यासाठी तुम्हाला दाखवतो. जर साफ केलं ना तर हा असा प्लॉट दिसतो. सो हा पण प्लॉट आहे तसा तर, पण हा साफ केला आहे तर तुम्हाला अंदाज येईल. आता इथे व्यवस्थित सगळं दिसतं आहे. सोबतच तुम्हाला हे बघा अशी ही फेन्सिंग करून मिळेल. आता हा ऑलरेडी सोल्ड झालेला आहे. असा दुसरा प्लॉट आहे, तो आपण बघतो आहे. जो आस्किंग रेट आहे तो सांगतो, 2 लाख पर गुंठे आहे. मिनिमम 20 गुंठ्याचा तुम्हाला प्लॉट मिळू शकतो. जी फेन्सिंग आहे किंवा मग तुम्हाला गेट वगैरे जे आहे ते तुम्हाला करून मिळेल जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा. तुम्हाला काही डाऊट असतील ना तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. खाली नंबर दिला त्याच्यावर तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा. पेपरवर्क सगळं, टायटल वगैरे सगळं क्लिअर आहे. ऑलरेडी आपण चेक केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एक जो ट्रस्ट फॅक्टर असतो तो खूप इम्पॉर्टंट असतो. आणि नुस्ताफिरच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच आपण व्हेरीफाईड, जसं आपण या अगोदर विलाज आणि रिसॉर्ट घेऊन आलेलो तसंच ही व्हेरीफाईड तुम्हाला हा प्लॉट नक्कीच मिळणार आहे. यासोबतच अजून आपल्याकडे काही ऑप्शन्स असणार आहेत. जसं हा एक प्लॉट बघितला तसेच अजून आपल्याकडे प्लॉट्स आहेत.
तर तुम्ही मला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. जर तुम्हाला इथे इन्व्हेस्ट करायचं आहे तर अपकमिंग प्रोजेक्ट्स पण सांगून ठेवतो. सो अपकमिंग प्रोजेक्ट्समध्ये इथे कर्जत पनवेल जी लाईन आहे ती आता थोड्या दिवसातच चालू होणार आहे. सोबतच एअरपोर्ट जो आहे तो पण चालू होणार आहे. सो कनेक्टिव्हिटी खूप चांगली असणार आहे इथे. सोबतच इथे आता नियरेस्ट स्टेशन पण आहे, जे नेरळ आहे किंवा कर्जत आहे. सो अर्ध्या तासावर ते स्टेशन्स आहेत, तर ती पण कनेक्टिव्हिटी खूप चांगली असणार आहे. सो ओव्हरऑल मी असं तुम्हाला म्हणेन की एखाद्या ठिकाणी आपण जेव्हा इन्व्हेस्ट करतो तेव्हा एक व्हेरिफिकेशन करूनच तुम्ही करा. हे बघा, आता आपण आहे ना या बाजूनी जर तुम्ही येत आहे तर नेरळवरनं हा डायरेक्ट कशेला रोड जातो. सो त्याच्याच इथे तुम्हाला अजून एक प्लॉट आहे जो NA प्लॉट आहे. म्हणजे हे जे आहे ते कशे गाव आहे त्याच्या गावठांच्या बाजूलाच तुम्हाला हा प्लॉट मिळतो. NA प्लॉट आहे, तर त्याचं पण तुम्हाला ऑप्शन आहे. जर इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर हा प्लॉट पण तुमच्यासाठी बेस्ट असेल. हा NA प्लॉट आहे, तर ह्याचं प्राईस थोडी जास्त आहे. सो त्याची जी प्राईस आहे ती मी व्हिडिओ खाली देईन, किंवा तुम्ही कॉन्टॅक्ट करणार असाल तर कॉन्टॅक्ट करू शकता. इथे तुम्हाला हे बघा लाईटचा पोल आलेला आहे, म्हणजे लाईट कनेक्शन प्लॉटमध्येच तुम्हाला मिळेल. सोबतच इथे हे जी दिसते टाकी, तर जे गाव आहे गावाचं डायरेक्ट पाणी सप्लाय तुम्हाला मिळू शकतं. याच्या मागे एक ॲग्रिकल्चर प्लॉट पण आहे, तो पण सेल करायचा आहे. एकाकडेच आहेत, म्हणजे हे सगळे प्लॉट जे आहेत ते आपल्याला एकाच ठिकाणी मिळणार आहेत. ऑप्शन्स तुम्हाला तुमच्या बजेटनुसार मिळतील. सो तुम्हाला काय करायचं आहे, डायरेक्ट स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचं आहे. आणि तुम्ही जर कॉन्टॅक्ट करताय तर डायरेक्टली तुम्ही सांगा की तुमचं बजेट काय आहे वगैरे. सो तुम्हाला डिटेल्स मिळून जातील.